शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। साई भक्तांना बुरशीयुक्त पेढा विकला जातोय। अत्यंत धक्कादायक बातमी आहे। पेढ्याच्या पाकिटावर एक्सपायरी डेटच लिहिलेली नाहीये। नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचं सुद्धा दुर्लक्ष असल्याचं यामधून आता पुढे येतंय। साईंच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी असा प्रकारे खेळ सुरू आहे। तर हार फुलं विक्रीच्या दुकानांवर अगदी निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जात असल्याचं उघड झालंय। साई भक्तांना बुरशी लागलेले हे पेढे विकले जातात आणि पेढ्याच्या पाकिटावर पॅकेजिंग एक्सपायरी अशी कुठलीही तारीख दिसत नाहीये आणि धक्कादायक म्हणजे या बॉक्सवर FDA अप्रूव्ड असं मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं दिसतंय। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून जर याला संमती मिळत असेल तर काय असे पेढे विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ केला जातोय का असा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। याकडे नगरपालिकेसह FDAचं सुद्धा दुर्लक्ष आहे। FDAचं नाव वापरलं जातंय मात्र या ठिकाणी कुठेही एक्सपायरी किंवा त्याचं प्रोडक्शन डेट कधी तो तयार झालेला पेढा आहे किंवा तो कधीपर्यंत खाऊ शकतो अशी कुठलीही तारीख यामध्ये लिहिलेली नाहीये। त्यामुळे शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी अशा प्रकारे हा खेळ मांडण्यात आलाय। पेढे खरेदी केल्याच्या नंतर आम्ही त्याची टेस्ट जो बघितली तो एकदम कडक आणि टेस्ट वेगळीच लागत होती। याच्यावरून वाटतं की बा जुना पेढा असावा एकदम कडक। त्या दुकानामध्ये आम्ही एवढ्या लांबून दर्शनासाठी येतो तर पेढा चांगल्या क्वालिटीचा मिळाला पाहिजे जेणेकरून आमचं आरोग्य बिघडणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी। तर भाविकांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच लाखो भाविक खरं तर फक्त राज्यातूनच नव्हे तर देशभरातून अगदी परदेशातून सुद्धा साईंच्या दर्शनासाठी येत असतात आणि साईंचं दर्शन घेतल्यानंतर इथून प्रसाद घरच्यांसाठी न्यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणूनच प्रसादाच्या दुकानामध्ये जाऊन पेढे विकत घेतले जातात। मात्र धक्कादायक म्हणजे अशावर कुणाचंही या पेढ्यांवर कशाचंही नियंत्रण नाहीये। FDA अप्रूव्ड जरी लिहिलेलं असलं तरी त्या ठिकाणी कुठेही एक्सपायरी डेट लिहिलेली नाहीये, कधी तयार झालेला पेढा लिहिले नाही। त्यामुळे अशा प्रकारे बुरशीयुक्त पेढे नागरिकांना दिले जातात। आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। कुणालकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। कुणाल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो भाविक अगदी देश परदेशातून सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि जाताना साईंचं दर्शन घेतल्यानंतर प्रसाद म्हणून आपल्याबरोबर नेत असतात आणि अशा वेळी असे बुरशीयुक्त पेढे जर त्यांना प्रसाद म्हणून नेले जात असतील, प्रसाद म्हणून दिले जाते असतील तर त्यांच्या आरोग्याशी हा खेळ म्हणावा लागेल। कुणाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर अशा प्रकारे पेढे विक्री होतीये आणि यावर नगरपालिकेचं कुठेही लक्ष नाहीये, दुर्लक्ष होतंय, त्याचप्रमाणे FDAचं सुद्धा दुर्लक्ष होतंय। काय नेमकी या संदर्भातली आणखी माहिती आहे? खरं तर साईंच्या शिर्डीमध्ये लाखोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते शिर्डीला दर्शनासाठी येत असतात आणि साईंचं दर्शन झाल्यानंतर ते साई भक्त साई दर्शनानंतर आपल्या कुटुंबासाठी शिर्डीहून पेढ्यांचा प्रसाद किंवा लाडूंचा प्रसाद घेऊन आपल्या घराकडे परत असतात। मात्र पेढ्यांचा प्रसाद भक्त घ्यायला जातात त्यावेळी भक्तांना अत्यंत कमी दरामध्ये हा पेढ्यांचा प्रसाद विकला जातो आणि जो पेढ्यांचा प्रसाद विकला जातो त्यावर कुठलीही रक्कम नसते किंवा त्यावर कुठलाही अंतिम मुदत नसते, त्या पॅकेजिंगची तारीख नसते, त्यावर कुठचं लायसन्स देखील कोडमार्क सुद्धा नाहीये। अशा प्रकारचे जे पेढे आहेत ते साई मंदिर परिसरामध्ये सर्रासपणे विकले जातात। हे गेल्या कित्येक वर्षापासून साई मंदिर परिसरामध्ये पेढ्यांची विक्री होते आणि खरं तर या ठिकाणी जे पेढ्यांची विक्री होत असते त्या ठिकाणी मात्र कुणाचाही लक्ष नाहीये। फूड विभाग जो आहे, अन्न आणि भेसळ विभागाचं देखील या ठिकाणी कुठेही लक्ष नाही। गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी एकही कारवाई करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे मात्र भाविकांमध्ये कुठेतरी युक्त पेढ्यांची विक्री जी आहे ती साई मंदिर परिसरामध्ये होताना जर तुम्हाला बघायला मिळत आहे। आम्ही काही अधिकारी बोलण्याचा प्रयत्न झालेली आहे, मात्र आम्ही काही दिवसातच कारवाई करू। मात्र कित्येक दिवसापासून या ठिकाणी भाविकांच्या तक्रारी असतात, नागरिकांच्या तक्रारी असतात, मात्र अन्न आणि भेसळ विभाग म्हणा किंवा नगर परिषद विभाग म्हणा या ठिकाणी लक्ष का देत नाही असा सवाल देखील आता उपस्थित होतो आहे। गेल्या काही दिवसापूर्वी शिर्डी नगरपालिकेने जे व्यावसायिक मात्र या व्यावसायिकांकडे जे दरपत्रक आहे ते आरोग्याच्या बाजूला ठेवण्यात
धक्कादायक खरे प्रकार जो कुणाल, आहे यामध्ये तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा अशा प्रकारे लाखो भाविक शिर्डीमध्ये येत असतात आणि अशा वेळी इथे क्वालिटी मेंटेन होणं जास्त गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्या प्रशासकीय यंत्रणांचं नेहमी लक्ष असणं गरजेचं आहे. मात्र अशा प्रकारे कुठलेही लक्ष नाही असंच खरं तर या गोष्टीमधून पुढे येत आहे. धन्यवाद कुणाल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि निश्चितच या संदर्भात आपण काही नेत्यांना सुद्धा प्रश्न विचारणार आहोत. नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ होतोय आणि अशा प्रकारे बुरशीयुक्त पेढे प्रसाद म्हणून जर वाटले जात असेल तर याला जबाबदार नेमकं कोण आहे, हा एक मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय.